नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिक्षण मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचा पेपर आता इथून पुढे मराठीत सुद्धा लिहिता येणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झालेलं आहे. विद्यापीठांना आता इथून पुढे गव्हर्नमेंट सॉफ्टवेअर देणार आहे. त्यानंतर पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचा जो पेपर असणार आहे तो विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिता येणार आहे. आणि याबाबतच जे विधेयक आहे ते विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. याबाबत AI ची जी माहिती आहे ती तुमची कशा पद्धतीने असणार आहे, तर IIT मुंबई यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असे एक सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे की ज्याच्यामध्ये त्या सॉफ्टवेअरमुळे तुमचा इंग्रजीचा पेपर हा मराठीत आणि मराठीचा पेपर इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने कन्वर्ट करता येणार आहे. आणि पेपर चेक करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा ह्या ट्रान्सलेशनचा ह्या सॉफ्टवेअरचा मदत होणार आहे. तर हीच एक सविस्तर बातमी 1 मार्च म्हणजेच आजच्या पेपरमध्ये आलेली आहे. ही बातमी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचा पेपर मराठीत लिहिता येणार, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर, विद्यापीठांना देणार सॉफ्टवेअर, AI तंत्रज्ञानाची घेणार मदत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार मराठीतून शिक्षण देण्यासाठी मुंबईच्या IIT ने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर सर्व विद्यापीठांना देण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअरमुळे शिक्षकांनी कोणत्याही भाषेतून शिकवले तरी विद्यार्थ्यांना मातृभाषेत समजेल. आता या ठिकाणी महत्वाची बातमी अशी आहे की राज्यातील पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजी बरोबर मराठी भाषेतही परीक्षेचे पेपर लिहिता येणार आहेत. या संदर्भात गुरुवारी विधान परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेने मंजूर केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक गुरुवार विधान परिषदेत सादर करण्यात आले. उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडले. या सुधारित विधेयकामुळे या विद्यापीठात अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्वाची आणि अत्यंत आनंदाची एक गोष्ट आहे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. इथून पुढे तुम्हाला पेपर हा मराठीत लिहिता येणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अजून महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिका दोन्ही भाषेत उपलब्ध होणार आहे. म्हणजेच मराठी आणि इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन असणार आहे. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. आणि या धोरणामध्ये मातृभाषेला प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग या दोन्ही वर्गाची सर्व पुस्तके आता इथून पुढे मराठीत केलेली आहेत. पण लोणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कायद्यामध्ये इंग्रजी आहे. अशा पद्धतीने दुसरा पॉइंट काय आहे, त्याऐवजी विधेयकात इंग्रजी व मराठी असा बदल केला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका 2 भाषांत येणार आहे व उत्तर सुद्धा 2 भाषेत लिहिण्यास परवानगी असेल. अशा पद्धतीने हे विधेयक आहे आणि यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत. तर इथून पुढे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचा पेपर मराठीत लिहिता येणार आहे. ही एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल, हा निर्णय आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन एज्युकेशनल अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. थँक्यू सो मच.